कोल्हापुर में संजय शिरसाट ने दिशा साइलिन हत्या मामले को गंभीर बताया और इसे राजनीतिक दृष्टिकोण से न देखने की अपील की। उन्होंने कहा कि यदि किसी महिला पर राजनीतिक दबाव डालकर अत्याचार होता है तो दोषियों को फांसी की सजा मिलनी चाहिए। मांडगांव की एकता की सराहना करते हुए शिरसाट ने बाबा साहेब आम्बेडकर के स्मारक के लिए 4.5 एकड़ जमीन दान की सराहना की। साथ ही एकनाथ शिंदे पर शिरसाट ने आरोपों का खंडन किया और कहा कि वे 24 घंटे काम करने वाले मुख्यमंत्री हैं। नाही असं नाही, जो कोणी आता बघा हे सगळ्या दंगलीमध्ये जो कोणी आरोपी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। कुणाला पाठीशी घालायचा सरकारचा प्रयत्न नाही, पहिलाही नव्हता, आजही नाही, भविष्यात राहणार नाही। खरं तर निश्चित पकडला जाईल। कायद्यासमोर कोणी मोठं नाही आहे आणि शिवाजी महाराजांचा अपमान करणारं तर बिलकुल नाही, त्यांना अटक होणारच आहे। तुम्ही पाहत असाल बीड प्रकरणामध्ये सुद्धा आता एक आरोपीला आतापर्यंत पकडले गेले नाही। पोलीस शोधतात, काही वेळेला आरोपी स्वतःला शार्प समजून लपायचा प्रयत्न करतो, परंतु हे जास्त दिवस चालणार नाही, त्यांना हे अरेस्ट केली जाईल। ती कोकणाची थोडी भाषा अशी असते, थोडी त्याला नाविलाज आहे, परंतु निश्चितच चांगले मित्रसुद्धा ते आहेत। नाही ते केलं नाही आहे। ज्या 1919ची जी आम्ही निवडणूक लढवली होती ती शिवसेना भाजप युती म्हणून लढवली होती। ही गोष्ट लक्षात घ्या। निवडणूक एका युती म्हणून लढायची, निवडणूक झाल्यानंतर सत्तेसाठी दुसऱ्याकडे जायचं, ही जे काही प्रकार होता तो चुकीचा होता। मग त्याचा राग हा प्रत्येकाच्या मनात होता आणि आम्ही मग ते घडवण्यासाठी पुढाकार घेतला आणि तो चमत्कार आम्ही घडवला। छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची झालेली भेट आणि महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला पुढचा राजा, दलित जनतेचा राजा म्हणून जी घोषणा केली ती ही माणगाव, मला या ठिकाणी आल्यानंतर तो विशेष आनंद जाणवला। गावकऱ्यांची एकता या ठिकाणी पाहण्यात आली। आजही गावकऱ्यांनी 4.5 एकर जमीन ही बाबासाहेबांच्या जीवनचरित्रावर जे काही वास्तू उभी करायची त्याला दिली, त्याबद्दल सरपंच त्या सर्व गावकऱ्यांचे मी आभार मानतो। एक सलोखा ज्याला म्हणतात तो टिकवण्याचा माणगावच्या या लोकांनी केलेला प्रयत्न हा उल्लेखनीय आहे। दिशा सायलिन प्रकरण हे अत्यंत गांभीर्याने घ्यायचं प्रकरण आहे। याला राजकारण म्हणून पाहू नका। त्याच्यामध्ये जे काही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून बातम्या आलेल्या आहेत, त्या दिवशी घडलेली तिथलची रात्रीची पार्टी, तिथं तिच्यावर झालेला बलात्कार, रेप ज्याला म्हणतात, अशा प्रकार झालेलं रेप आणि त्याच्यातून तिला जे ढकलून देण्यात आलं, म्हणजे ढकलून दिलं नाही तर तिला मारल्यानंतर फेकलं। तिच्या कुठेही डोक्यावर जखम नाही आहे, तिच्या कुठे शरीरावर जखम नाही आहे। मग असा मृत्यू होतो कसा? हे सगळं संशयास्पद आहे। आणि तिच्या वडिलांनी जे काही सांगितलं आहे की 5 वर्ष मी दबावामध्ये होतो, माझ्यावर प्रेशर होतं, माजी महापौर ज्या मुंबईच्या आहेत त्यांचा प्रेशर होतं, माझ्यावर नजर कैदेत असल्यासारखं मी होतो, म्हणून ते हायकोर्टात गेलेत आणि हायकोर्टामध्ये जोही न्यायमूर्ती जो काही आदेश देतील त्यानुसार कारवाई होईल। परंतु निश्चितच एक महिलेवर अशा प्रकारचा राजकीय ताकद वापरून जर अत्याचार होत असेल तर त्यांना सगळ्यांना फासावर लटकवलं पाहिजे। त्यांना आणखीन त्याची कल्पना नसेल। मुंबईच्या रस्त्यावर हातात पाईप घेऊन रस्ते साफ करणारा मुख्यमंत्री देशाने कधी पाहिला नव्हता, ते एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे। रस्ते साफसफाई करणं निश्चित चुकीचे आरोप आहेत। काही ज्या गोष्टी मनाने करायच्यात ना त्या सगळ्या शिंदे साहेबांनी केलेल्या आहेत। म्हणून 24/7 काम करणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांचा गौरव आहे महाराष्ट्रामध्ये झालेला आहे।